मेहनत घेतली, लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले, रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी, रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या. एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतात, त्याला आम्ही काही करायचं नाही आहे. आमचं मन पवित्र आहे. शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट. जर दगाफटका झाला तर बच्चू कडू फासावर जाले तयार है. हम झुकने वाले नहीं, हम मर जाएंगे लेकिन झुकने वाले नहीं है. कार्यकर्त्यांवर 2000 कार्यकर्त्यांवर मला वाटते गुन्हे दाखल केले तर अटक करावं ना त्यांनी. आम्ही तयार आहोत. एक आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल होणार, त्या पद्धतीचं समोर येणार, तेवढा रोष व्यक्त करणार. सरकार जेवढं नमवायचं आहे तेवढं नमवायचा प्रयत्न करेल. एका इकडे मॅनेज झाल्याच्या बातम्या होतोय, दुसऱ्या इकडे आम्हाला गुन्हे दाखल होतोय. हे कुठला प्रकार आहे? लक्षात घ्या, 2026 ही जर तारीख आमच्यासाठी 30 जून 2026 म्हणजे रनिंग कर्ज आता 31 मार्च 2026 ला ते थकीत होईल आणि आताचा कर्जदार, आजच्या वर्षाचा कर्जदार थकीत मध्ये येईल आणि तो माफ होईल. ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे, आमच्या लोकांनी, आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे. आंदोलन संपलं नाही, आंदोलन संपलं नाही. जेथपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही. थोड़ी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार, हम यहाँ खड़े हैं, हम अभी जिंदा है. आज नागपुरात शोले आंदोलन मी केलं होतं, तुम्हाला माहित आहे. 2007 ते 8 आबावरती आलेले होते. त्याच नागपुरानं रायगड मध्ये सुरू झालेलं आंदोलन नागपूरच्या धर्तीवर आम्ही यशस्वी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आता झालं ते, तुला ऐकायला त्यांना का बरं अशा पद्धतीचं वाटते मला माहित नाही. ते मीटिंगला येणार होते, नेमकं ते मीटिंग त्यांची चुकली. त्यानं ते नाराजगिराज नाही, ते एवढे लहान मनाचे लोक नाही आहे. त्यांना भेटतो, त्यांना समजून घेतोय. आता वामनराव चटपांचं आयुष्य शेतकरीमध्ये गेलं, जानकरांचं गेलं, तुमचे नवले साहेबांचं गेलं, राजू शेट्टीचं गेलं. म्हणजे एक मला समजत नाही, दुर्दैवी गोष्ट आहे. मी दिव्यांगाचं आंदोलन केलं तेव्हा अशा कुठल्याही आरोप विरोध कुठल्याही होत नव्हते. फार प्रामाणिकतेने लोक आंदोलन करत्यावरच, म्हणजे लढणारा असतं का नाही, अरे तुझ्या छातीत गोडी नाही लागली रे, ते छातीत लागायला पाहिजे होती, पायात का लागली. हे असे काही लोक इतके विचित्र बुद्धीचे पैदा झालेले आहे, मला माहित नाही. म्हणजे लढणाऱ्याच्या छातीत गोळी लागली तर त्याला बरं वाटतं, वा वा वा, अब लढाई असते. अजून डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय आहे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आहे, दिव्यांगांचा आता परवा एक GR निघणार आहे अंगणवाडी सेविकेच्या संदर्भात. दुसरा आमच्या मेंढपाळाचा विषय आहे. मच्छीमाराचा नाही झालाय, मच्छीमाराची चर्चा व्हायची आहे, मेंढपाळांची चर्चा झाली. आणि या सगळ्या विषयावर आता पुन्हा एक बैठक होणार आहे बाकीच्या विषयावर. ते पण बैठक या हप्त्यामध्ये होणार. कामगार नाही, शेतमजुरांचा विषय असं एकंदरीत आहे. मला वाटतं आपण मीडियाने खूप आम्हाला साथ दिली. आपण मानाव तेवढे आपले आभार कमीच आहे. सगळ्या मीडियाचं मी आभारही मानतो, आपल्याला धन्यवाद देतोय.